नमस्कार सर्व 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, साठे पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलवर वेलकम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरचा व्हिडिओ पार्ट 2 बघायचा आहे. तर ह्या अशा पद्धतीनं आपल्या 10वीच्या पुस्तकामध्ये सर्व GSTच्या संबंधित सर्व शॉर्ट फॉर्म आणि लाँग फॉर्म दिलेले आहेत. ते आपण सर्व एका ठिकाणी एकत्र करून दिलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना. तर त्याचा सर्वात पहिला जो शॉर्ट फॉर्म आहे तो GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GS3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, CGST सेंट्रल बोर्ड ऑफ सर्व्हिस टॅक्स, SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, IT इनपुट टॅक्स. डेफिनेशन: वेन द ट्रेडर्स पेज GST ॲट द टाईम ऑफ परचेस इट इज कॉल्ड ॲज इनपुट. म्हणजे पर्चेसिंगच्या वेळेस जो GST पेड केला जातो ट्रेडरद्वारे त्याला इनपुट टॅक्स म्हणतात. OT आउटपुट टॅक्स: वेन ट्रेडर्स कलेक्ट GST ॲट द टाईम ऑफ सेल इट इज कॉल्ड ॲज आउटपुट टॅक्स. म्हणजे ज्या वेळेस सेलिंगच्या वेळेस ट्रेडर जो टॅक्स पेड करतो विच इज कॉल्ड ॲज आउटपुट टॅक्स. ITC इनपुट टॅक्स क्रेडिट. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. सो FV मीन्स फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत. एखाद्या वस्तूवर जी प्रिंटेड व्हॅल्यू असते तर त्या व्हॅल्यूला म्हटलेलं आहे दर्शनी व्हॅल्यू. आणि MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू. तर एखाद्या वस्तूवर 100 रुपये किंमत दिलेली असेल प्रिंटेडमध्ये तर ती झाली फेस व्हॅल्यू, आणि ती जर आपल्याला डिस्काउंटमध्ये 80 रुपयाला मिळत असेल तर ती झाली त्याची मार्केट व्हॅल्यू. त्याच्यानंतर SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, SAC सर्व्हिस अकाउंटिंग कोड, NAV नेट ॲसेट व्हॅल्यू, VAT व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, HSN हार्मोनाइज सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC इज इक्वल टू CGST प्लस SGST. CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ GST. So let rate of return be X, then dividend divided by mass value sum invested is equal to X divided by 100, which means X is equal to dividend divided by MV into 100. रेट ऑफ रिटर्न जो आहे तो काढायचा. या ठिकाणी इथं फॉर्म्युला दिलेला आहे. इफ मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू देन शेअर इज ॲट प्रीमियम. फेस व्हॅल्यू म्हणजे त्या वस्तूवर दर्शनी किंमत किंवा प्रिंटेड किमतीपेक्षा जर जास्त असेल तर तो जो शेअर आहे तो प्रीमियम म्हणून मेन्शन केला जातो. जर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू म्हणजे जेवढ्या वस्तूवर किंमत प्रिंटेड आहे तेवढ्याच किमतीमध्ये जर ती वस्तू मिळत असेल तर शेअर इज ॲट पर. इफ मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू देन शेअर इज ॲट डिस्काउंट. म्हणजे मार्केट व्हॅल्यू जी आहे ही फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर शेअर इज ॲट डिस्काउंट. म्हणजे याचा अर्थ की प्रिंटेड प्राईसपेक्षा जर आपल्याला कमी दरामध्ये वस्तू मिळत असेल म्हणजे याचा अर्थ ती वस्तू आपल्याला डिस्काउंटवर उपलब्ध होत आहे. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू मायनस प्रीमियम. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस प्रीमियम. प्रीमियम इज इक्वल टू फेस व्हॅल्यू मायनस मार्केट व्हॅल्यू. So what is promoters? Person who form a company are called promoters. The share is smallest unit of capital. Capital मधला जो सर्वात कमी जो भाग आहे आपला जो आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केला असतो विच इज कॉल्ड एज शेअर. डिव्हिडंड द पार्ट ऑफ ॲन्युअल प्रॉफिट ऑफ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमाऊंग शेअर होल्डर इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड. म्हणजे ॲन्युअल प्रॉफिटमधलं कंपनीच्या शेअर होल्डरला जो प्रॉफिट शेअर केलं जाते डिस्ट्रीब्यूट केलं जाते विच इज कॉल्ड ॲज डिव्हिडंड. शेअर होल्डर अ पर्सन हू ओन द शेअर ऑफ कंपनी इज कॉल्ड ॲज शेअर होल्डर. स्टॉक एक्सचेंज द प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर टेक्स प्लेस इज कॉल्ड ॲज स्टॉक एक्सचेंज. ज्या ठिकाणी शेअर खरेदी विक्री चालते त्याला स्टॉक एक्सचेंज म्हणतात. आपल्या देशामध्ये 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. फर्स्ट इज नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE अँड सेकंड इज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE. सो फेस व्हॅल्यू द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड ॲज फेस व्हॅल्यू. इट इज कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू, प्रिंटेड व्हॅल्यू ऑर पर व्हॅल्यू. तर एखाद्या वस्तूवर जी प्रिंटेड व्हॅल्यू दिलेली असते त्या व्हॅल्यूला फेस व्हॅल्यू म्हणतात. मार्केट व्हॅल्यू द प्राईस ॲट विच शेअर आर सोल्ड ऑर परचेस इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड ॲज मार्केट व्हॅल्यू. ॲक्च्युली प्रिंटेड प्राईस काही जरी असली तरी ती वस्तू आपल्याला प्रत्यक्ष किती रुपयामध्ये मिळते त्याला म्हटलेलं आहे मार्केट व्हॅल्यू. ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन शेअर ट्रेडिंग ॲट द टाईम ऑफ बाईंग शेअर. बाईंग price of share is equal to market value plus brokerage at the time of selling share. Selling price of one share is equal to market value minus ब्रोकरेज. सो याच्यामध्ये आपण बरेचसे कठीण शब्दांची डिक्शनरीसुद्धा दिलेली आहे कारण फायनान्शियल प्लॅनिंग हे नवीनच चॅप्टर आपल्या अभ्यासक्रमामध्ये आलेलं आहे आणि बरेचसे कठीण शब्द त्याच्यामध्ये दिलेले आहेत. बरेचदा काय होते विद्यार्थ्यांना की कठीण शब्दांचा वारंवार अर्थ शिक्षकांना विचारावा लागतो. तर त्यांचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी आपण साठे पब्लिकेशनच्या नोट्समध्ये फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरवरचे सर्व कठीण शब्द जे आहेत ते याच्यामध्ये अर्थासह दिलेले आहेत.
तर पहिला शब्द आहे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थनियोजन, कॉम्प्युटेशन म्हणजे गणन, कॉम्प्युटरवर ज्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन आणि हिशोब केला जातो त्याला कॉम्प्युटेशन म्हणतात. टॅक्स इन्व्हॉइस म्हणजे कर बीजक, शेअर म्हणजे भांडवलातील भाग, चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे धर्मादाय संस्था, करंट एक्सचेंज म्हणजे चलन विनिमय सेवा, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे करपात्र किंमत मूल्य, ज्या व्हॅल्यूला टॅक्स लागतो विच इज कॉल्ड टॅक्सेबल व्हॅल्यू, सेलिंग प्राईस विक्री किंमत, होलसेलर घाऊक व्यापारी किंवा ठोक व्यापारी, रिटेलर म्हणजे किरकोळ विक्रेता, ट्रेडिंग चेन व्यवसाय साखळी, इनडायरेक्ट टॅक्स अप्रत्यक्ष कर, पेएबल म्हणजे देय असलेला जो द्यायचा बाकी असतो त्याला पेएबल म्हटलं आहे, स्टेटमेंट विवरण, रिसिपंड प्राप्तकर्ता, ट्रान्झॅक्शन व्यवहार, प्रॉव्हिडंट फंड भविष्य निर्वाह निधी, ज्वेलरी म्हणजे दागिने, प्रोप्रायटरशिप म्हणजे मालकी, कॅपिटल म्हणजे भांडवल, त्याच्यानंतर प्रमोटर्स म्हणजे प्रवर्तक, ॲक्ट म्हणजे कायदा, इंडेक्स म्हणजे निर्देशांक, प्रीमियम म्हणजे अधिमूल्य म्हणजे प्रिंटेड प्राईसपेक्षा सुद्धा आपल्याला जर जास्तीची किंमत द्यावी लागत असेल तर विच इज कॉल्ड ॲज प्रीमियम म्हणजे अधिकचे मूल्य, ॲट पर म्हणजे सममूल्य, ब्रोकरेज म्हणजे दलाली, कॉन्टॅक्ट नोट म्हणजे विवरणपत्र, म्युच्युअल फंड म्हणजे फंड योजना, असेट्स म्हणजे मालमत्ता, लिक्विडिटी म्हणजे तरलता, डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे. त्यानंतर टॅक्स सिस्टीम कर प्रणाली, नॅशनल टॅक्स मार्केट राष्ट्रीय कर बाजार, एक्साईज ड्युटी उत्पादन शुल्क, इनव्हॉइस नंबर बीजक क्रमांक, त्यानंतर एक्झिबिशन्स प्रदर्शन, कन्झ्युमर म्हणजे ग्राहक, डिस्काउंट म्हणजे सूट, मॅन्युफॅक्चर म्हणजे उत्पादक, डिस्ट्रीब्युटर म्हणजे वितरक, शेअर म्हणजे भांडवल विभाग, शेअर होल्डर म्हणजे भागधारक, डायरेक्ट टॅक्स म्हणजे प्रत्यक्ष कर, डिडक्शन म्हणजे वजा करणे, रेशो म्हणजे गुणोत्तर, प्रोप्रायटर म्हणजे मालक, डीलर म्हणजे व्यापारी, इन्शुरन्स म्हणजे विमा, इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे स्थावर मालमत्ता, जी प्रॉपर्टी आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही, मूव्ह करता येत नाही विच इज कॉल्ड ॲज इमूव्हेबल प्रॉपर्टी. फायनान्शियल ॲडवायझर म्हणजे आर्थिक सल्लागार, जे चार्टर अकाउंटंट जे असतात विच इज कॉल्ड ॲज फायनान्शियल ॲडवायझर, स्टॉक एक्सचेंज शेअर खरेदी विक्री, पार्टनरशिप भागीदारी, डिव्हिडंड म्हणजे लाभांश, रेट ऑफ रिटर्न म्हणजे शेअरवरील परताव्याचा दर, ज्या रेटनं आपल्याला आपला जो प्रॉफिट आहे तो रिटर्न मिळतो विच इज कॉल्ड ॲज रेट ऑफ रिटर्न, डिस्काउंट म्हणजे अवमूल्य, ट्रेडिंग म्हणजे व्यापार, शेअर ब्रोकर म्हणजे शेअर दलाल, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे प्रत्यक्ष मालमत्ता मूल्य, क्वार्टरली म्हणजे त्रैमासिक, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. अशा प्रकारे सर्व कठीण शब्दांचे अर्थ जे आहेत या ठिकाणी आपण दिले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणालाही विचारण्याची गरज पडणार नाही आणि वारंवार जर त्या विद्यार्थ्यांनी खरी आपल्या साठी पब्लिकच्या नोट्समधून जर वाचले तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच ते पाठ होऊ शकतात आणि फायनान्शियल प्लॅनिंग या युनिटवरचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच त्यांना या डिक्शनरीचा आणि या शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्मचा आणि फॉर्म्युल्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की रिप्लाय करू शकता. साठे पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.